या प्रकरणात आणखी एक आरोप होते. पुण्यातील एक सामाजिक कार्यकर्त्या महिलासोबत त्यातील काही पीडित महिला ज्या आहेत ते पुरावे घेऊन त्यांच्याकडे आल्या होत्या. मात्र हे प्रकरण तेव्हा पुढे आलं नाही, काही सेटलमेंट झाली असा देखील आरोप होतो. याच्याविषयी काही माहिती आहे का? या सामाजिक कार्यकर्त्या महिला कोण आहेत? हा प्रकार घडलेला आहे, SITच्या तपासात आलेला आहे. ज्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना त्या 2 जणांनी महिलांवर अत्याचार होतो म्हणून ते व्हिडिओ दिलेले होते, परंतु त्याच्यावर त्यांच्या तडजोड झालेली आहे आणि ती तडजोड सुद्धा SITच्या तपासात उघड झाली. कोण आहेत या सामाजिक कार्यकर्त्या महिला? कोण आहेत? काही माहिती? तृप्ती देसाईंचं नाव समोर येत आहे की त्या तृप्ती देसाई आहेत आणि त्यांच्याकडे ते गेल्यानंतर त्यांनी ती तडजोड केली. काय झाली नेमकी तडजोड? काय झाली? म्हणजे कुठल्या महिला आल्या होत्या? कारण महिला नव्हत्या आले, 2 जण व्यक्ती आले होते ते व्हिडिओ घेऊन की हा बंधू बाबा अशा पद्धतीने करतो, अशी तडजोड आणि त्याच्यावर महिलांना न्याय मिळण्यासाठी ती तडजोड करण्यात आली. तडजोड नेमकी कुणासोबत केली? याच्यासाठी काही आर्थिक देवाणघेवाण? चाकणकरांसोबत त्यांची तडजोड करण्यात आली. आता चाकणकरांनी का तडजोड केली हे परत तुमच्या समोर आहे. पण काय याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण काय? हो, आर्थिक देवाणघेवाण झाली. काही माहिती आहे? काहीतरी कोटीच्या स्वरूपात झालेली येईल समोर. ओके. तर हे प्रकरण गंभीर आहे, परंतु आरोप हास्यास्पद आहे. कारण माझ्याकडे अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते श्रीरामपूरच्या वर्तमानपत्रात जेव्हा 2025ला आलं त्यावेळेला त्या संपादकाने फोन केला होता, तेव्हा बातमी छापलेली होती आणि तेव्हा मला सांगितलं होतं की ताई या संदर्भामध्ये काही पेनड्राईव्ह येणार आहेत आणि ते आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहे. परंतु ती बातमी प्रसिद्धीला आल्यानंतर जे आहे ते अशोक खरात काही लोक अलर्ट झाले आणि जे पेनड्राईव्ह आम्हाला मिळणार होते ते मागच्या वर्षी काही मिळू शकले नाहीत. पण 5 मार्च 2026ला काही लोक नाशिकचे आणि नगरचे, म्हणजे आता 15 दिवसापूर्वी, म्हणजे आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे इच्छाच अशी होती त्यांची की महिला दिनाच्या दिवशी जे आहे ते हे प्रकरण बाहेर यावं आणि ते माझ्याकडे आलेले होते. माझ्याकडे ते पेनड्राईव्ह घेऊन आले. काही त्यातले गंभीर व्हिडिओ जे लैंगिक शोषणाचे, जे विकृतीचे, काही त्यात अल्पवयीन महिला आहेत, काही राजकीय महिला आहेत, काही म्हणजे सरकारी अधिकारी आहेत उच्च पदस्थ, त्या महिलांचे मी व्हिडिओ सुद्धा पाहिले. आणि हे गंभीर प्रकरण जेव्हा त्यांची अशी इच्छा होती की मी 6 मार्चला त्याबाबत पत्रकार परिषद घ्यावी, परंतु त्यावेळेला त्यांनी मला असंही सांगितलं की अशोक खरातच्या ह्या ज्या काही पेनड्राईव्ह किंवा हे जे काही पुरावे आहेत हे आम्ही बाहेर घेऊन फिरतोय आणि कुठंतरी कारवाई करणार आहे हे खरातला माहित असल्यामुळे तो परदेशात जाण्याच्या पण तयारीत आहे. आणि त्यामुळे मग मी ठरवलं की आपण पत्रकार परिषद घेऊन, फिर्यादी महिला जर नसेल तर तातडीनं गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत तो परदेशात पळून जाऊ शकतो. आणि म्हणूनच मी त्या सगळ्या लोकांना जे आहे, म्हणजे जे 2 लोक सांगताय ते लोक माझ्याकडे आले नव्हते, माझ्याकडे वेगळे लोक आलेले होते आणि मग त्यांना आम्ही जे आहे ते पोलिसांकडे पाठवलं. ते नगरच्या एसपींकडे गेले. नगरच्या एसपींना ही सगळी परिस्थिती जी आहे ती त्यांनी आधी दाखवली होती. माझ्याकडे भेटून गेल्यानंतरही सगळं जे आहे ते पेनड्राईव्ह वगैरे दिला आणि मग नगरच्या एसपींनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पेनड्राईव्ह पोहोचवले आणि मुख्यमंत्र्यांनी हे सगळे पेनड्राईव्ह, हे सगळं जे काही कांड, हे जे काही अश्लील व्हिडिओ पाहिले आणि मग मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते नाशिकच्या पोलिसांना फोन केला की नाशिकमध्ये हे घडतंय आणि आम्हाला दुसऱ्या जिल्ह्यातून जे आहे ती माहिती येते, नाशिकचे पोलीस काय करतायत, तातडीनं तुम्ही मुसक्या आवडा. आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश आल्यानंतर मग फिर्यादी महिलेला बोलवलं गेलं आणि आपण बघितलं असेल की अशोक खरातला अटक झाली. म्हणजे हे जे प्रकरण पूर्णपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली त्याच्यापर्यंत ही जी एक टीम काम करत होती त्या टीमचा मी एक सदस्य आहे आणि याचा मला अभिमान आहे की माझ्यामुळे ही प्रकरण दाबलं गेलं नाही तर हे बाहेर आलं. मी जर पत्रकार परिषद घेऊन फक्त प्रसिद्धीला आले असते तर कदाचित अशोक खरात हा परदेशात गेला असता. तर तो परदेशात जाऊ नये, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. ह्या महिलांवर, मुलींवर जे अत्याचार आहेत या फाईल्स सगळ्या बाहेर येणं गरजेचं होतं. आणि म्हणून माझ्याकडे 5 मार्चला तक्रार आल्यानंतर 6 मार्चला ती एसपींकडे पाठवणं, 6 मार्चला रात्री ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि मुख्यमंत्र्यांनी आपण बघितलं असेल की तातडीने घेतलेली कारवाई असेल तर चांगलं काम करण्यासाठी मी पुढाकार घेतला. आणि मग आता काय होतंय की या प्रकरणात तुम्ही